दिनांक 8 ऑगस्ट रोजी भर दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास महाडमधील गृहिणी आणि नागरिक दुपारची शांत झोप घेत असताना तांबटाळी येथे अचानक जुन्या नगरपालिका समोरील इमारतीतून मोठा आवाज झाला। नक्कीच हा आवाज बंदुकीतून सुटलेल्या गोळीचा असावा याची खात्री पटली। मात्र महाड शहरातील शांत परिसरात अचानक असं काय घडलं हा हादरवून सोडणारा विचार गोळीबाराचा आवाज ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या मनात आला। अखेर यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे। 10वी इयत्तेत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याच्या डोक्याला गोळी लागून त्याचा मृत्यू झाल्याची ही घटना आहे। शहरातील तांबटाळी येथे जुनी नगरपालिका कार्यालयाच्या समोरील इमारतीमध्ये ही घटना घडली। श्रेयस सुनील नगरकर असं मृत तरुणाचं नाव असून तो यंदा 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेची तयारी करत होता। त्याचे वडील सुनील नगरकर यांची लायसन्सधारी बंदूक घरात होती। याच बंदुकीनं श्रेयसच्या डोक्याचा अचूक वेध घेतला आणि गोळी लागून श्रेयस मृत्युमुखी पडल्याची प्राथमिक माहिती मिळते। या घटनेनं शहरामध्ये खळबळजनक वातावरण निर्माण झाले। श्रेयस याने स्वतः हे कृत्य केलं का की बंदुकीतून अचानक गोळी सुटल्याने ही दुर्दैवी घटना घडली याचा तपास पोलीस करत आहेत। या दुर्घटनेमागील नेमकं कारण अद्याप अस्पष्ट असलं तरी घटनास्थळी महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी दाखल झाले असून पंचनामा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। वादळवारा लाईव्हसाठी रामदास चव्हाण, महाड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।